ठाकरेंचे नाव घेऊन राजकारणात संधी मिळते. महाराष्ट्रात अनेकांच्या पोटापाण्याचा प्रश्न ठाकरे नावामुळे सुटतो. ठाकरेंवर जे कोणी जोरजोरात तावातावाने बोलतात त्यांना इतर पक्षातील मंडळी हमखास कामाला ठेवतात. जगात भारी जर्मनी, महाराष्ट्रात आमची परभणी. ठाकरेंनी मुस्लिम महापौर बसवला, इतरांना मात्र गोवा खाण्याची वेळ आली, कारण त्यांना पोटदुखीचा त्रास जडला. रमजानला कोपरा ढोपरापर्यंत शिरखुर्मा लपून छपून ओरपणारी मंडळी ठाकरेंना चुकीचे समजतात. त्यांनी फरकॅप चढविली तरी हिंदुत्व बाटत नाही. ठाकरेंचा मुस्लिम आमदार जिंकला तरी हिरव्या मिरच्या झोंबतात. मुंबईत यांचा महापौर दूर दूरपर्यंत पाहिले तरी बसलेला दिसत नव्हता. पण पुन्हा तीच सुरत गुवाहाटी विद्या कामाला आली. सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाच्या रमत-गमत धोरणाचा हा परिणाम म्हटला पाहिजे. पालत्या घड्यावर पाणी म्हटले जाते, तसे मुंबई महापालिकेत कधीही धमाका होऊ शकतो. दिल्लीत सुद्धा सध्या जेफ्री एप्स्टीनचा ताप चढला आहे. तो ताप कोणाच्या डोक्यात जाईल, कधी जाईल सांगता येत नाही. त्यामुळे दिल्लीत ठाकरेंना मैदान साफ दिसत आहे. नितीश बाबू आणि चंद्रबाबू नायडू यांनी बाबूगिरी केली तर ठाकरे दिल्लीतच गेम करतील. मुंबईत फक्त परिणाम दिसतील. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.